तर मित्रांनो खूप इमोशनल मोमेंट आहे कारण आपले युट्यूबवर 1K झाले. जय महाराष्ट्र पब्लिक. आज आहे डे 3. मी 30 डेजचा हार्ड चॅलेंज घेतलाय. आज त्यातला तिसरा दिवस आहे. तर आता सगळ्यात पहिलं जाऊन ब्लॅक कॉफी प्यायची. तर आज संडे कारण आज खूप काय होणार आहे. आज एकादश पण आहे त्यामुळे आज चिकन नाही खाऊ शकत मी. त्यामुळे आज फक्त व्हेज डाएट करणार. आपण व्हेज डाएटमध्ये काय काय खातोय हे तुम्ही पण बघा. जर नॉनव्हेज लवर असेल तर मागचे दोन दिवस गेलेत ते 2 दिवसात डाएट पण आहे. पण आज व्हेज डाएट आहे. जे आपले मित्र सबस्क्रायबर व्हेज आहेत आणि त्याला डाएट पाहिजे तर आज डाएट बघा आणि ती फॉलो करा. तर चला सगळ्यात पहिला आपली ब्लॅक कॉफी. 2 रुपयाची पूर्ण कॉफी टाकायची पाण्यात, गरम पाण्यात चमचा घ्यायचा आणि मिक्स करायचं. तर मित्रांनो आता डिप्स मारतो मी. 1 2 3. मित्रांनो वर्कआउट झालेला आहे. 10 डिप्स मारले आणि 10 ही मारले सपाटे मला येत नाही प्रॉपर त्यामुळे मी शिकतोय अजून. तर आता चला मित्रांनो वर्कआउट झालेला आहे. आता मी चाललोय दुकानी. आता जरा आवरतो, फ्रेश आंघोळ करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो नाश्त्यासोबत. चला मित्रांनो रेडी झालेलो आहे. आज संडे म्हणून शू घातलेला आहे. नाही तर मी रोज आपलं फ्लिपफ्लॉप घालतो पण संडे म्हणलं जिम बिम बंद असते त्यामुळे थोडं शू घातलाय. तर चला खाली चाललोय नाश्ता करायला. चला लेट्स गो. बोलो गुड मॉर्निंग. बोलो थैंक यू. थैंक यू. आपने सब्सक्राइब किया. सब्सक्राइब किया. थैंक यू बोलो सबको. थैंक यू. ये खाने से क्या आता है पापा को? बॉडी. कैसा आता है? बॉडी का बहुत तगड़ा बॉडी आता है. आज संडे आज बुलेट काढायची काल R15 काढली. गुड मॉर्निंग टायसन. चला तरी काय माहिती येतात का नाही पप्पू शर्ट. मला फोन तर केलं की मी येणार आहे. आता बघा ऑफिसवर अजून काही गाडी आले नाही. आता इथं गाडी लावायची. त्यांचं ऑफिस. फायनली पप्पू शर्ट आले. पप्पू शर्टनी 2 दिवस झाले मला टाळत होते. नाही नव्हते येत. आले तर शेवटी 4 व्हीलरच घेऊन आले. ही पप्पू शेट आहेत आणि ही त्यांचे भाऊ चिकू भैया आम्ही ज्याला म्हणतो. प्रशांत शिंदे त्यांचं नाव आहे. आता आम्ही सगळेजण तिघं मिळून दिवीला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना गावाला जायचं. ती फक्त माझ्यामुळे आणि यूट्यूबच्या तुमच्या कॉमेंट्समुळे फक्त म्हणले बाबा आज चल बाबा दिवीला तुझ्यासोबत येणार आहे मी. लस गर्दी असते इकडं. हो नमस्कार. काय विषय शूटिंगचा? व्लॉगचा रोजचं. तर तुम्ही बघू शकताय काम चालूच आहे अजून पण. आज पब्लिकला आहे पण काय म्हणा पप्पू शेट पब्लिकला आहे आज. तुम्ही बघू शकता 94 म्हणजे 93 आहे कारण 200 ग्रामचा मोबाईल आहे. 93 किलो 900 ग्राम. प्रोटीन पावडर काढायचं. प्रोटीन पावडर काढलं असं म्हणले की एका सर्विंगमध्ये 24 ग्राम प्रोटीन आणि 5.5 BCAA. त्यात प्रोटीन पावडर टाकायची सगळी पुडी एक जसं आपण रोज पितो प्रोटीन पावडर तर पुडी पूर्ण टाकायची आणि नंतर शेक करून मी ह्याच्या अगोदर शेक करून ठेवलं होतं. आता परत एक कुठंच प्यायचं पूर्ण एकदम प्यायचं. सोयाबीन आणि चपाती. तर आज अशी एक व्यक्ती भेटवतो तुम्हाला की ज्याने मला खूप सपोर्ट केले माझ्या बॉडीचे. बघायचं आहे तुम्हाला. हे नागराज सर आहेत. हे माझे सर आहेत म्हणजे गुरु आहेत. की मला स्टार्टिंगला जेव्हा मला वेट लॉस करायचं होतं तर सगळ्यात पहिलं मी कॉल सरांना केला की सर मला वेट लॉस करायचं. सरांनी मला प्रोटीन दिले. सरांनी खूप सपोर्ट केला. आता पण मला वाटतं 8-9 महिने झाले तुम्ही माझं ट्रान्समिशन बघितलं असेल. मी जी पहिलं 117 किलो आकाश होतो आज 94-95 किलो फक्त नागराज सरांमुळे झालेलो आहे. कारण डाएट प्लॅन हो का असं लिहून देतात मला ती असं चिटकून ठेवले. आता लवकरच 3 महिने तुम्हाला मोठा धमाका दिसणार आहे माझं. ती पण ह्या नागराज सरांमुळेच दिसणार आहे. सर नक्की ना? 100%. आता ही पुलाव आहे आज. तुम्हाला जसं म्हणलं होतं आज एकादश आहे त्यामुळे नॉनव्हेज काय खाणार नाही त्यामुळे पनीर पुलाव बनवलं आहे आणि हा सॅलड आहे. आणि सर आपलं मस्तपैकी सोयाबीन चपाती खातात. मला नाही खाऊन देत कारण बाहेरचं आहे ती बनवून त्यामुळे आपलं ही खातोय. तर मित्रांनो खूप इमोशनल मोमेंट आहे कारण आपले युट्यूबवर 1K झालेत.
तर लखन भाऊनी आणि नागेश सरांनी दोघांनी मिळून केक आणलेला आहे 1Kचा. आपल्याला अजून पुढे जायचंय. 1K अजून स्टार्टिंग आहे, आपल्याला अजून पुढे जायचं. ही सगळी वॉल भरायची आपल्याला त्याने. तर तुमचं सगळ्यांचा प्रेम आहे, असाच प्रेम राहू द्या युट्यूबवर आणि इंस्टावर. सेलिब्रेशन झालं, सेलिब्रेशनचे झाले लाईटच गेली बंद. कारण बघू शकता पाऊस खूप पडलाय आणि नागराज सर पण दोन्ही गेले आपल्या घरी. कारण पाऊस वाढला तर परत अडचण होईल त्यांना जायला, तर ते गेले घरी. आज रविवारी आज लवकरच दुकान वाढवणार आहे, कारण 4 वाजता दुकान वाढवतो मी रविवारी. तर दुकान वाढवल्यावर बघू सेलिब्रेशन पुढे. दुपार पाऊस पडला इथं, रोज चाललंय आम्ही कुठंतरी फिरायला. बघू पाऊस पडला, मोसम एकदम मस्त आहे. बघू मित्रांनो झालेले बघू शकता, परफेक्ट काम एकदम. आता आपण रविवारचं बाहेर आलोय. आता बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आमची बघा ती जिम आहे आमची. आणि आता आम्ही चाललोय कॉफी प्यायला. बघा व्हाईट बिल्डिंग आहे, इथं 2nd फ्लोअरवर आमची जिम आहे. तर आपण आता चाललोय बाबा. कुठं दादा सोनिया? आता आपण चाललोय कॉफी प्यायला. कुठं कॉफी प्यायला? एकमेव ठिकाण आमचं. मला वाटतं आम्ही जसं 8वीपासून आम्ही येतो इथं. आता आम्हाला 7 ते 8 वर झाले, आम्ही 10 वर झाले त्या हॉटेलला येतोय. लक्ष्मी हॉटेल कॉफी सेंटर. इथं कॉफी प्यायला आले खास आमचे काक. अरे आम्ही मला वाटतं 8-9 वर झाले आम्ही तर कॉफी प्यायला यायचो. आता पण मला वाटतं सेमच टेस्ट आहे. टेस्टमध्ये काय बदल झाला नाही. तुला कशी वाटली? तर चला मित्रांनो कॉफी संपवतो, थोडं पुढे त्यांनी जातो एक्सप्लोअर करायला. व्हिडिओ बघत राहा, अजून पुढं रविवार काय संपणार आहे बघत राहा. बघू शकता ही सायराइडचं झाड आहे, जिथं सायराइड शूटिंग झाली पूर्ण. आता आज आम्ही तिथं आलो वर्कआउटसाठी. वर्कआउट म्हणजे कसं पायऱ्या खालीवर चढत. हां काय झालं असे इथं पळायचं. जिम बंद म्हणून आपण पण हे सेम प्रोसेस करणार 2 वेळा. बघू झालं तर. मित्रांनो आपण आता आलेलो आहे. आता पेट्रोल टाकलं, पेट्रोल संपलं होतं. विराजपाशी पाण्याची बॉटल घ्यायला. पण आता असं पाण्याची बॉटल कशामुळे होतं तुम्हाला दाखवतो 5 मिनटं थोडं लांब. मित्रांनो आज जिममध्ये दुकान लवकर बंद केलं आज रविवारमुळं. आता 96 पायऱ्यानं जाऊन आता प्रोटीन प्यायचं म्हणलं की मग बाटली घेतली पाण्याची. कसं होतं राहिलं सांडेल तसं सगळं. दुकानात शेकरी दुकानच राहिलं आहे, त्यामुळे बाटली प्यायची वेळ आली. सगळ्यात ज्याकडे हेच पाहिजे राहिलं. डोकं आहे आपल्याला. कशी वाटली टेस्ट? मित्रांनो तुम्हाला काल सांगितलं मी प्रोटीन कसं प्यायचं, दावण एक गटागट प्यायचं नाही. सगळेजण जेवलो केलो आलो भेटायला. लखन, मी, सागर, मिलिंद आहे. गिरीश नव्हता आला, गिरीश लवकर गेला झोपायला आज घरी. तर आम्ही गप्पा. मित्रांनो आता मस्तपैकी घरी चाललोय. आता इथनं आम्ही संगम चौकातनं असं रिवर्स घेऊन परत घरी जाणार आहे. लय कटाळा, रात्रीचे 10:30-11 वाजलेत. तर तुम्ही जर व्हिडिओ हितपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच. तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र.